नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला पिंकू तूर याबद्दल माहिती घ्यायची। खूप काही शेतकऱ्यांनी तुरीबद्दलचं विश्लेषण केले होते, परंतु भरपूर तूर आहेत, पण रब्बी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी एकदम जर चांगली आणि लवकर येणारी जर जात म्हटलं तर पिंकू आहे। तर ही यशोदा कंपनीची पिंकू तूर येते आणि ह्या तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की रोगाला जास्त बळी पडत नाही आणि धुळीमध्ये पण सापडत नाही आणि सर्वात लवकर आपलं रान देखील मोकळं होऊन आपल्याला लगेच्या लगे रब्बी घेण्यासाठी उपलब्ध होऊन जाते। त्यासाठी हे पॉकेट जे आहे ते 300 रुपयाला भेटत आहे किलोचं। त्याचा रेट पण तुम्हाला सांगतो, खूप चांगली व्हरायटी आहे पिंकू। जास्त ह्याच्यामध्ये मर पण होणार नाही। त्यानंतर धुईनं जे तुमची तूर वाळून जात आहे, धुई पडत असेल, मर होत असेल किंवा उमळून जात असेल, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द असल्यामुळं ह्याचं विश्लेषण असं होईल की याची मर देखील जास्त प्रमाणात होणार नाही, किडीचा प्रादुर्भाव कमी होईल, जास्त फुटवा होतो, फुटव्याची संख्या जास्त असते। फक्त ह्याला एकच करायचं, ज्यावेळेस आपलं रान सोयाबीन निघाल्या त्याच्यामध्ये आऊत घालून त्याच्यामध्ये काही ना काही बेवड वगैरे घेतलेलं चांगलं, किंवा जर तुम्ही बेवड घेत नसताल तर त्या ठिकाणी रान हाणून मोकळं करायचं, कारण त्याच्या वरच्या जे मुळं आहेत ते तुटल्यानंतर आणि जास्त ग्रोथ होतो त्या मुळाची, त्यासाठी आपल्याला ते मुळा तोडणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्याचे फुटवायची संख्या भरपूर होते, कारण त्याच्यामध्ये खूप लोक आऊत घालत नाहीत, त्यामुळं ते एकदम कोंडल्यासारखं असं होतं। त्यामुळं अतिउत्तम प्रकारचं रिझल्ट देणारी ही जात पिंकू आहे। जास्त उत्पन्नाला बी चांगली आहे आणि मरीला पण चांगली आहे। धन्यवाद। माझा कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट बॉक्समध्ये